स्वागत आहे मित्रांनो, आजच्या आपल्या नवीन अपडेटमध्ये. आपल्या चॅनल VR व्लॉग्सवर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर वर्धा ते नांदेड या 284 किलोमीटर सिंगल ट्रॅक रेल्वे लाईनमध्ये मागील अपडेटमध्ये आपण कळंब ते यवतमाळ यांच्या दरम्यान निर्माणाधीन असणारी टनलचा मागचा आणि पुढचा हा भाग कव्हर केला होता आणि आजच्या या अपडेटमध्ये आपण त्यापुढील भाग जो आहे तो कव्हर करणार आहे. मागील अपडेटमध्ये आपण कार्ली गावाकडे जाणाऱ्या रस्त्यापर्यंतचा अपडेट घेतला होता आणि आजच्या अपडेटमध्ये आपण त्यापुढील अपडेट जो आहे तो तळेगाव रेल्वे स्टेशन व त्यापुढे घेणार आहे. त्यामुळे आपल्याला विनंती आहे की अपडेट शेवटपर्यंत नक्की पहा. तर मित्रांनो, समोर जी डोंगर रांगा आपल्याला दिसतात आहे, या डोंगर रांगांमध्येच कळंब ते यवतमाळ यांच्या दरम्यान असणारी सर्वात लांब जी आहे 2.5 किलोमीटरची टनल जी आहे ती बनवण्यात येत आहे. आणि ह्या दिशेने समोर आपण पाहू शकता की कार्ली गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर जो पूल निर्माण केला जात आहे तो पूल या ठिकाणावरून दिसू शकेल. त्या दिशेने ही रेल्वे लाईन टनलमधून बाहेर आल्यानंतर येणार आहे आणि समोर या रेल्वे लाईनचे जे अर्थवर्क आहे ते चालू असल्याचे देखील आपण समोरच्या दिशेला पाहू शकता. हा जो अपडेट आहे हा आपण एका रोडवर होणाऱ्या क्रॉसिंगमुळे ज्या ठिकाणी पूल तयार करण्यात आला आहे त्या ठिकाणावरून घेत आहे. खालच्या दिशेला आपल्याला वर्धा नांदेड या रेल्वे लाईनचे अर्थवर्क जे आहे ते दिसू शकेल. तर मित्रांनो, आपण समोर जे लोकेशन पाहत आहात हे तळेगाव रेल्वे स्टेशन आहे. या ठिकाणी पाणी साचले असल्यामुळे त्या ठिकाणी जाण्याकरिता रस्ता हा मिळाला नाही. तसेच तळेगाव रेल्वे स्टेशनवर फार काही निर्माण कार्य हे सुरू नाही, कारण त्या ठिकाणी प्लॅटफॉर्मच्या भिंत निर्मितीचे तसेच बिल्डिंगच्या निर्मितीचे जे कार्य आहे ते नुकतेच पूर्ण करण्यात आले आहे आणि त्यासंबंधीचा अपडेट आपण काही महिन्यांपूर्वी घेतला सुद्धा होता. त्यानंतरचे जे फिनिशिंग वर्क आहे किंवा इतर कार्य आहे ते अद्याप तळेगाव या रेल्वे स्टेशनच्या ठिकाणी सुरू झालेले नाही. त्यामुळे आपण याच ठिकाणावरून हा अपडेट घेणार आहे. त्यानंतर खालच्या दिशेला आपण पाहू शकता की तळेगाव रेल्वे स्टेशनच्या पुढे आपल्याला या अर्थवर्कचे जे काम आहे ते जवळपास पूर्ण झाल्याचे तसेच पुलांचे जे काम आहे ते देखील पूर्ण झाल्याचे आपल्याला दिसून येत आहे. नाल्यांच्या निर्मितीचे कार्य देखील खालच्या दिशेला आपल्याला ट्रॅकच्या दोन्ही बाजूला पूर्ण करण्यात आल्याचे दिसून येत आहे. या ठिकाणी या रेल्वे लाईनला एक रस्ता क्रॉस होत होता आणि त्या रस्त्यावर या ठिकाणी हा पूल जो आहे तो बनून 100% तयार झाला आहे. या पुलाच्या खालून ही रेल्वे लाईन न्यू यवतमाळ रेल्वे स्टेशनकडे जाताना दिसत आहे आणि समोर देखील आपल्याला दूरपर्यंत अर्थवर्क तसेच नाल्यांच्या निर्मितीचे कार्य हे पूर्ण झाल्याचे समोर दिसून येत आहे. तळेगाव रेल्वे स्टेशन हे भिडी रेल्वे स्टेशनप्रमाणेच एक हॉल्ट स्टेशन असणार आहे व त्या ठिकाणी केवळ एकच ट्रॅक असणार आहे. वर्धा जंक्शन नंतर येणारे देवळी, भिडी, कळंब व त्यानंतर येणारे चौथे रेल्वे स्टेशन म्हणून तळेगाव हे रेल्वे स्टेशन असणार आहे. तळेगाव रेल्वे स्टेशनवर फिनिशिंगचे जे कार्य आहे ते येत्या नवीन वर्षामध्ये सुरू होणार आहे. तसेच 2026च्या शेवटपर्यंत तळेगाव रेल्वे स्टेशन देखील पूर्णपणे तयार झाल्याचे आपल्याला दिसून येणार आहे. गेल्या 2 ते 3 महिन्यामध्ये या वर्धा नांदेड रेल्वे लाईनवरील पुलांच्या निर्मितीचे जे कार्य आहे ते बऱ्याच ठिकाणी पूर्ण झाले आहे, तर बऱ्याच ठिकाणी अंतिम टप्प्यात देखील आले आहे आणि त्याबद्दलचे व्हिडिओ आपण आपल्या प्लेलिस्टमध्ये दिले आहेत आणि प्लेलिस्ट जी आहे ती आय बटनमध्ये दिलेली आहे. जर आपण ते अपडेट घेतले नसतील, बघितले नसतील तर प्लेलिस्ट नक्की चेकआउट करावी. हळूहळू आता वर्धा नांदेड ही रेल्वे लाईन आपल्या पूर्णत्वास येत आहे आणि आपण समोर देखील पाहू शकता की पुलाच्या निर्मितीचे कार्य हे पूर्ण झाले आहे. हा स्लोप देखील त्याचपैकी एका पुलाचा असणार आहे. तर मित्रांनो, आता आपण तळेगाव रेल्वे स्टेशनपासून 1 किलोमीटर अंतर पुढे आलो आहे आणि मागे जो ब्रिज दिसतो आहे याच ब्रिजवरून आपण मागील जी क्लिप आहे किंवा तळेगाव रेल्वे स्टेशन जे आहे हे त्याच ब्रिजवरून कव्हर केले होते. तो ब्रिज या ठिकाणी 100% पूर्ण तयार झाल्याचे दिसून येत आहे. त्या ब्रिजकडून खालच्या दिशेने रेल्वे लाईन समोर येत आहे. समोर देखील अर्थवर्क तसेच नाल्यांच्या निर्मितीचे कार्य हे या ठिकाणापर्यंत पूर्ण झाल्याचे दिसून येत आहे. आणि आत्ता आपण ज्या ठिकाणाहून अपडेट घेत आहे हा ब्रिज आहे भारी या गावाकडे जाणाऱ्या रोडवर बनवण्यात आलेला आहे. या दिशेला यवतमाळ वणी रोड तर दुसऱ्या दिशेला हा रस्ता भारी गावाकडे जातो आणि भारी गावाकडून नागपूर तुळजापूर या नॅशनल हायवेकडे जाण्याकरिता देखील रस्ता आहे. त्यामुळेच या ठिकाणी हा मोठा पूल बनवण्यात आला आहे. या पुलाचे निर्मिती कार्य हे देखील 100% पूर्ण झाले आहे.
त्यानंतर ही रेल्वे लाईन खालच्या दिशेने पास होऊन समोर जाताना तसेच डावीकडे वळण घेताना दिसत आहे. तर मित्रांनो, समोर रेल्वे लाईन डाव्या दिशेला वळल्यानंतर आपल्याला समोर जो पूल दिसतो आहे हा यवतमाळ वणी किंवा यवतमाळ चंद्रपूर या रस्त्यावर बनवण्यात आलेला पूल आहे. आपण त्या ठिकाणी देखील अपडेट घेणार आहे. तो जो पूल आहे मित्रांनो, या ठिकाणावरून साधारणतः 500 ते 700 मीटर अंतरावर बनवण्यात आला आहे. या ठिकाणच्या पुलाच्या निर्मितीचे कार्य हे पूर्ण झाल्यामुळे भारी गावाकडे जाणाऱ्या या रस्त्याला रेल्वे लाईन खालच्या दिशेने क्रॉस करून त्या समोरच्या दिशेने निघून जाणार आहे. आणि आता या ठिकाणावरून न्यू यवतमाळ रेल्वे स्टेशन हे 10 ते 12 किलोमीटर अंतरावर असणार आहे. तर मागच्या दिशेला तळेगाव रेल्वे स्टेशन हे सुमारे 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावर असणार आहे. तर मित्रांनो, आता आपण आलो आहे यवतमाळ वणी किंवा यवतमाळ चंद्रपूर या रोडवर आणि या ठिकाणी आपण पाहू शकता की एक भला मोठा ब्रिज या रेल्वे लाईनच्या क्रॉसिंगवर तयार करण्यात आला आहे. खालच्या दिशेने या ठिकाणी रेल्वे लाईन क्रॉस होणार आहे. मागच्या वेळेला अपडेट घेतला त्यावेळेला या ठिकाणी काही प्रमाणात फिनिशिंगचे कार्य हे बाकी होते, मात्र आत्ता या ठिकाणी हे कार्य पूर्णपणे करण्यात आलं आहे आणि अप आणि डाऊन अशा दोन्ही बाजू या पुलावरून सुरू करण्यात आल्या आहे. पुलाच्या निर्मितीचे कार्य हे 100% पूर्ण झाले आहे. त्यामुळे आता खालच्या दिशेने या ठिकाणी अर्थवर्कचे काम पूर्ण करण्यात येत आहे. त्यानंतर खालच्या दिशेने ट्रॅकलेइंगचे जे वर्क आहे ते येत्या 2 ते 3 महिन्यामध्ये सुरू झाल्याचे आपल्याला दिसू शकेल. या ठिकाणी आपण पाहू शकता की असा अतिशय लांब हा असा पूल या ठिकाणी तयार करण्यात आला आहे आणि प्रोटेक्शन म्हणून या पुलाच्या दोन्ही साईडला तसेच प्रत्येकच निर्माणाधीन असलेल्या पुलांच्या दोन्ही साईडला प्रोटेक्शन म्हणून जाळी ही लावण्यात आल्याची आपल्याला समोर दिसत आहे. त्यानंतर या वणी रस्त्याकडे जाणाऱ्या या पुलाला खालच्या दिशेने ही रेल्वे लाईन क्रॉस करून जाणार आहे समोरच्या दिशेला, म्हणजेच या दिशेला. समोर आपण पाहू शकता की एका सरळ रेषेमध्ये या रेल्वे लाईनचे अर्थवर्क हे काही अंतरानंतर पूर्ण करण्यात आले आहे. तर पुलाच्या निर्मिती कार्यामुळे या ठिकाणचे अर्थवर्क थांबले होते ते आता लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे. समोर ही रेल्वे लाईन यवतमाळ घाटंजी या रोडला क्रॉस करेल व त्यानंतर न्यू यवतमाळ रेल्वे स्टेशनकडे जाणार आहे, ज्याची लांबी या ठिकाणावरून 8 ते 10 किलोमीटर असू शकेल. तर मित्रांनो, कसा वाटला आजचा अपडेट हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. अपडेट आवडल्यास व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करा. सुपर थँक्स हे बटन दाबून तुम्ही आमची आर्थिक मदत देखील करू शकता. आता भेटूया नवीन